गुड इव्हनिंग फॅमिली। तर आज तुमच्यासोबत मी एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर तुमच्या इकडे या रेसिपीला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा। तर रिद्धूच्या पप्पाची फेवरेट आहे। तर मकईचे दाणे सोलून गिरणीमध्ये असं त्याचं पीठ करायला टाकलेलं होतं आणि पीठ दळोपर्यंत तुरीची डाळीमध्ये थोडंसं जिरं हळद टाकून मी ती गॅसवर शिजवायला लावून दिलेली होती, म्हणजे डाळ दळोपर्यंत माझी दाणे दळोपर्यंत डाळही शिजून जाईल। आणि हे बघा पीठ माझं दळून झालेलं होतं। मी जेवढं मक्काचं पीठ घेतलेलं होतं त्याच्या 2 पट मी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये ओवा टाकला छान असं चवीसाठी आणि थोडं जिरं मिक्स केलं। त्यानंतर बडीशोप आणि चवीनुसार म्हणजे जेवढ्या गोळ्याला आपलं मीठ लागणार आहे तेवढं मी मीठ घेतलेलं आहे। तर खूपच छान टेस्टी अशी रेसिपी होणार आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या इकडे याला काय म्हणता आणि तुम्ही करता की नाही नक्की मला कमेंट करून सांगा। तर ह्या मिश्रणाला आहे ना मी चांगलं एकजीव करून घेतलं, म्हणजे सगळं मीठ जिरं ओवा सगळं एकसारखं लागावं म्हणून। आणि तोपर्यंत मी काय केलं, चूल पेटवून दिली आणि चुलीवर पाणी तापत ठेवून दिलेलं आहे, म्हणजे मी जोपर्यंत गोळे बनवल तोपर्यंत माझ्या पाण्याला इथे उकळी येऊन जाईल। तर पाणी ठेवून आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून दिला आणि जे मिश्रण करून ठेवलेलं होतं मी ते चांगलं मळून घेतलं। आणि मळताना फक्त एवढंच करायचं आहे की जसं आपण चपातीसाठी मळतो त्यापेक्षा थोडंसं दाट मळायचं आहे, म्हणजे जास्त सैल मळायचं नाही। छान मळून झाल्यानंतर मी याचे गोल गोल असे गोळे करून घेतलं, म्हणजे जसं की आपल्या 2 चपात्यांचा मिळून मी एक गोळा तयार केला आणि त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून मध्ये थोडा पोकळच ठेवायचा आहे, म्हणजे जेव्हा तो आपण उकळीच्या पाण्यामध्ये सोडतो ना तर मग तो छान असा आतमधून पण शिजतो, जसं की पाव शिजतो तसं। त्याप्रमाणे मी सगळे असे हे गोळे करून घेतलेले। तर तुम्ही ही रेसिपी वाफवून करता की उकडवून करता मला नक्की सांगा बरं का। मी तर उकडवून करते। तर मी सगळे एक एक करून असे माझे गोळे इथं मी तयार करून घेतलेले। खूप सारे गोळे झाले माझे आणि मग आहे ना हे बघा मी हे एक एक करून आता जे माझ्या पाण्याला उकळी आलेली होती ना त्या पाण्यामध्ये सोडणार, एक एक करून छान उकळी आल्यानंतरच सोडायचे, कारण हे थंड जर आपल्या पाण्याला आंधण आलेलं नसेल आणि त्यामध्ये जर सोडले तरी शिजायला थोडासा प्रॉब्लेम येतो, चिकटून जाता आणि गरम पाण्यात सोडले की लगेच शिजायच्या प्रोसेसला लागता। आणि मग इकडे माझी डाळ पण शिजून गेलेली होती, मग मी ते ना एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली, कारण मला आहे ना डाळीला थोडीशी फोडणी द्यायची होती लाल तिखटची। जसं वरण करतो त्यापेक्षा थोडंसं आपण याला लाल तिखट वरण करणार आहोत। मग मी डाळ काढून घेतली आणि पहिले तर तेल टाकलं आणि तेलामध्ये लगेच मी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकलं आणि 2-3 लाल मिरच्या। तुम्हाला जर थोडा तडकासाठी पाहिजे असेल तर लाल मिरच्या नक्की घ्या आणि जे आपली तेजपान आहे त्याला थोडीशी क्रॅक करून टाका, म्हणजे त्याची जास्त टेस्ट येते बरं का। मी तर नेहमी अशीच करते, थोडीशी अशी ना चुरळून घेते ते, म्हणजे त्यांच्यामध्ये जे क्रॅक पडतात ना त्याच्याने जास्त मग अजून त्यांची स्मेल येते। मला तर आवडतं तेजपानाची फोडणी घातलेलं वरण, तुम्हाला आवडतं की नाही नक्की सांगा। तर हळद लाल तिखट पावडर आणि थोडासा घरचा जो मीडियम गरम मसाला आहे तो आणि पूर्ण काळा मसाला असतो तो मी टाकलेला आहे याच्यामध्ये आणि छान परतवून घेतलं। आणि तुम्हाला जर तुमच्या भाजीला किंवा वरणाला तरंग पाहिजे असेल तर अशी आपली पूर्ण लाल तिखट वगैरे घालून झालं की थोडंसं थंड पाणी घालायचं आणि ते छान मसाला शिजू द्यायचा। मग बघा किती शेवटपर्यंत आपल्या भाजीवर किंवा वरणावर छान अशी तरंग राहते। मग आपल्याला आहे ना वरतून तडका वगैरे द्यायचं सुद्धा गरज येत नाही बरं का। तर नक्की ट्राय करून बघा। आणि मग हे मी शिजलेलं वरण टाकून दिलं। हे बघा इथं तुम्ही कांदा आणि टमाटा पण ॲड करू शकता, तर रिद्धूला आणि लहान्या भाऊला बिलकुल आवडत नाही कांदा आणि टमाटा, त्यामुळे मी इथे वरणामध्ये कांदा आणि टमाटा टाकलेला नाही। तर तुम्ही कांदा आणि टमाटा जर टाकला तर छान अजूनही छान होईल बरं का तुमचं वरण। तर वरण उकळोपर्यंत आहे ना मग माझी छान अशी आहे ना गोळ्यांना पण उकळी येऊन लागलेली होती आणि शिजून गेलेली होती। मी 1-2 काढून बघितले आणि मग मी एक एक करून सगळे असे काढून घेतले, कारण मस्त शिजून गेलेले होते। जेवढं पाणी ठेवलेलं होतं त्याच्यापेक्षा निम्मी आटून गेलेलं होतं। आणि मग थोडेसे काढून आणि म्हटलं गार होऊ देऊ, तोपर्यंत मी ना वरण बघितलं तर वरण पण छान उकळी आलेली होती। आणि हे बघा आपली उकळून झाल्यानंतर ही आपल्या वरणाला छान अशी तरंग आलेली होती बरं का, खूपच मस्त। मग मी ते वरण आहे ना बंद करून दिलं आणि झाकून गेली। चला आता आपलं वरण छानपैकी झालेलं आहे तडकावालं आणि कलरही छान आलेला आहे, तरी पण छान आलेली आहे। मग आहे ना मी
चुलीवरती छान अशी कढई ठेवून दिली आणि कढईमध्ये तळण्यासाठी जेवढं लागेल तेवढं तेल घातलं आणि एका गोळ्याला मी मध्ये असे कापून हे बघा असं मध्ये पण कसा छान शिजलेला आहे तो जो गॅप असतो ना तेलामुळे तो मधून पण छान शिजायला मदत होते म्हणून हा गॅप ठेवणं चांगलं आहे। मुलांना हे बघा उकडल्यानंतरही छान टेस्टी लागतं। मग हे असे एक एक कापून आणि मी तेल छान तापलेलं होतं मग त्यामध्ये टाकले तळायला आणि जोपर्यंत असा सोनेरी छान असा लाल रंग येत नाही आपल्या काप केलेल्या तोपर्यंत यांना आहे ना छान तळून द्यायचं आहे आणि मग यांना एक एक करून कढईमधनं काढून घ्यायचं आहे। तर हे बघा किती छान असा कलर आलेला आहे लालसर आणि वरतून क्रंची आणि आतमधून एकदम असे नरम असे होतात हे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा मग कशी झाली। तर हे मकई काढल्यानंतर आमच्या इकडे नेहमीची रेसिपी असते जोपर्यंत मक्का कणीस वगैरे चालू असतं तोपर्यंत मग मी एक एक करून असे सगळे कापून आणि छान असे तळून घेतलेले आणि एकच नंबर लागता। कोरडे खायला तर खूप टेस्टी लागता कारण जिरं आणि बडीशोपमुळे छान चव येते आणि हे बघा वरतून असे क्रंची आणि मधून खूप छान नरम असे झालेले आहे। तर आमच्या इकडे याला दालबट्टी बोलता आणि मी ही उकडूनच करते। तर तुमच्या भागामध्ये काय बोलता आणि तुम्ही उकडून करता की वाफेवर शिजवून मला नक्की कमेंट करून सांगा। आणि छान बट्टी चुरून वरतून वरणाचा बेत मग कोणाकोणाला आवडतो नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा।